जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी वंदन करून आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. विषय आहे कुलदेवीला विसरू नका. कुलदेवतेला विसरू नका. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस पैसा कमवण्यात, नोकरीत, व्यवसायात, मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये इतका गुंतला आहे की त्याला आपल्या मूळ परंपरेचा विसर पडला आहे. आपल्या घराण्याचे रक्षण करणारी, संकटात आधार देणारी, पिढ्यानपिढ्या कृपा करणारी कुलदेवी आणि कुलदेवता यांचे स्मरण अनेकांनी सोडून दिले आहे. आपण रोज अनेक देवांची पूजा करतो. गणपती, दत्त, स्वामी समर्थ, विठ्ठल, शिवशंकर, देवी यांची भक्ती करतो. हे सर्व अत्यंत चांगले आहेत. पण ज्या देवतेने आपल्या संपूर्ण वंशाचे रक्षण करण्याची जबाबदारी घेतली आहे, त्या कुलदेवतेला विसरून चालणार नाही. कुलदेवता म्हणजे काय? आपल्या पूर्वजांनी ज्या देवतेची उपासना केली, जिच्या कृपेने त्यांचा वंश वाढला, संकटे दूर झाली, ती देवता म्हणजे कुलदेवता. आणि ती देवी स्वरूपात असेल तर कुलदेवी. जसे प्रत्येक व्यक्तीचे आईवडील असतात, तसे प्रत्येक घराण्याची एक कुलदेवी किंवा कुलदेवता असते. आई वडिलांना विसरून दुसऱ्यांना आईवडील म्हणता येत नाही. त्याचप्रमाणे कुलदेवतेला विसरून आध्यात्मिक प्रगती पूर्ण होत नाही. आज अनेकांना स्वतःची कुलदेवी कोण आहे हेही माहीत नसते. हा आपल्या संस्कृतीसाठी चिंतेचा विषय आहे. पूर्वीच्या काळात प्रत्येक शुभ कार्यापूर्वी कुलदेवतेचे स्मरण केले जायचे. लग्न असो, नवीन घर असो, व्यवसाय असो, शेतीची सुरुवात असो, सर्वप्रथम कुलदेवतेची पूजा केली जायची. आज आपण मोठ्या मंदिरात जातो, पण आपल्या कुलदेवतेच्या मंदिरात वर्षानुवर्ष जात नाही. यामुळे देव रागवतो असे नाही, पण आपले त्या शक्तीशी असलेले नाते कमकुवत होते. कुलदेवतेचे महत्त्व का आहे? कारण कुलदेवता ही आपल्या वंशाची रक्षण असते. ज्या घरात कुलदेवतेचे स्मरण होते, त्या घरात सकारात्मक ऊर्जा राहते. अनेक संकटे येण्याआधीच टळतात. काही लोक म्हणतात, आम्ही इतकी पूजा करतो तरी कामे होत नाहीत. अनेक वेळा कारण असे असते की कुलदेवतेचे स्मरण राहिलेले नसते. आपल्या पूर्वजांनी ज्या मार्गाने आशीर्वाद मिळवला, तो मार्ग आपणच सोडून दिलेला असतो. एक गोष्ट सांगतो. एका गावात एक श्रीमंत माणूस राहत होता. पैसा भरपूर होता, पण घरात सतत अडचणी होत्या. मुलांचे शिक्षण नीट होत नव्हते, व्यवसायात नुकसान होत होते, घरात वाद होत होते. एकदा एका संतांनी त्याला विचारले, तुमची कुलदेवी कोण? तो म्हणाला, मला माहीत नाही. मग त्याने चौकशी केली. आपल्या गावातील वडीलधाऱ्यांना विचारले. त्याला कळले की त्यांच्या घराण्याची कुलदेवी देवी भवानी होती. त्याने संपूर्ण कुटुंबासह कुलदेवीचे दर्शन घेतले. नियमित नामस्मरण सुरू केले. काही महिन्यात त्याच्या आयुष्यात बदल दिसू लागला. संकटे कमी झाली, मनाला शांतता मिळाली. ही कथा आपल्याला सांगते की कुलदेवतेशी नाते जोडले की जीवनाला दिशा मिळते. मित्रांनो, कुलदेवतेची पूजा करणे म्हणजे फक्त नारळ फोडणे नाही, तर श्रद्धेने स्मरण करणे महत्त्वाचे आहे. दररोज सकाळी उठल्यावर फक्त एवढे म्हणा, हे आमच्या कुलदेवी.
आमच्या कुलदेवता, आमच्या कुटुंबाचे रक्षण करा. आम्हाला योग्य मार्ग दाखवा. हा भाव सर्वात मोठा आहे. आज अनेक घरामध्ये मुलांना कुलदेवतेचे नावही माहीत नसते. आई वडिलांनी मुलांना ही माहिती द्यायला हवी. आपल्या वंशाचा इतिहास सांगायला हवा. कुलदेवतेच्या मंदिराला वेळोवेळी भेट द्यायला हवी. जर मंदिर दूर असेल तर घरात फोटो ठेवून पूजा करता येते. देवाला मोठ्या दिखाव्याची गरज नसते, त्याला श्रद्धा हवी असते. काही जण विचारतात, आम्ही स्वामी समर्थांची भक्ती करतो, मग कुलदेवतेची गरज काय? याचे उत्तर सोपे आहे. स्वामी समर्थ स्वतः धर्म, परंपरा आणि गुरुदेवता यांचा आदर करायला सांगतात. कुलदेवतेचा आदर करणे म्हणजे आपल्या मुळांचा आदर करणे. झाड कितीही मोठे झाले तरी त्याला मुळांची गरज असते. मुळे मजबूत असतील तर झाड मजबूत राहते. तसेच कुलदेवता हे आपल्या आध्यात्मिक जीवनाचे मूळ आहे. मित्रांनो, जेव्हा आपण कुलदेवतेचे स्मरण करतो तेव्हा आपण फक्त देवतेला नमस्कार करत नाही, तर आपल्या पूर्वजांनाही कृतज्ञता व्यक्त करतो. कारण त्यांनी ही परंपरा जपली म्हणून आपण आज इथे आहोत. आज एक संकल्प करा. माझी कुलदेवी किंवा कुलदेवता कोणी आहे हे मी जाणून घेईन, तिचे स्मरण करीन. माझ्या मुलांनाही सांगीन. वर्षातून किमान एकदा दर्शन घेण्याचा प्रयत्न करेन. घरातील शुभ कार्यापूर्वी कुलदेवतेचे स्मरण करीन. हा संकल्प तुमच्या घरात सकारात्मक बदल घडवू शकतो. लक्षात ठेवा, कुलदेवता आपल्याकडून मोठी अपेक्षा करत नाही, तिला फक्त स्मरण हवे आहे. ज्या घरात कुलदेवतेचा विसर पडत नाही त्या घरावर देवाची कृपा कायम राहते. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, कुलदेवीला विसरू नका, कुलदेवतेला विसरू नका, आपल्या मुळांना विसरू नका, आपल्या परंपरेला विसरू नका, आपल्या पूर्वजांना विसरू नका. याच भावनेने आपण सर्वांनी आपल्या कुलदेवतेच्या चरणी प्रार्थना करूया. हे कुलदेवी, हे कुलदेवता, आमच्या कुटुंबाचे रक्षण करा. आम्हाला सद्बुद्धी द्या. आमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. जय कुलदेवी माता, जय कुलदेवता. आणि शेवटी अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.